वीज आली आणि त्या हकाऱ्याच्या अंगावर पडली. रामानंद महाराजाच्या लक्षात आलं, माझी गुरुमाय दयाळू आहे. सिनाचा दयाळू मनाचा मबाळू स्नेहाळू कृपाळू जनिदास पाळू तया अंतरी क्रोध संताप कैचा यगी धन्य तो दास सर्वोत्तम सद्गुरुनाथ. मी माझ्या महाराजांची आज्ञा ओलांडली म्हणून माझ्यावर तर संकट त्या बिचाऱ्यावर पडलेलं आहे. तिथे गेले, त्याला मांडीवर घेतलं, कोणी पाहिलं नाही. मांडीवर घेतलं, पावसातून पडणारे पाणी अंगावर टाकलं. श्रीराम जय राम जय जय. प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये असे प्रसंग येऊन गेले. समर्थ रामदास स्वामी पासून पहा, महाराज तुमची आज्ञा ओलांडली पण मी या प्रल्हादाकरता आपली अवहेलना केली, क्षमा मागतो. याला नका संपवू, याला जीवदान द्या, मी इथूनच वापस येतो. ताडकन उठून बसलं ते मेलेलं. बरं करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज शुद्ध अंगी. तो बिचारा मेलेला माणूस उठून बसला आणि रामानंदाने सांगितलं, बाबाजी बरोबरीच्या मंडळीने सांगितलं की जा सांगा मुकुंद अण्णांना, प्रल्हादाला समजून सांगा, मी नसलो तरी मनाने लग्नाला आहे. लग्न लावून द्या. इकडे रामानंद महाराज धावत पळत कसे तरी दुसऱ्या दिवशी गोंदवल्यात येऊन पोहोचले. इकडे गोंदवल्यामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज राम मंदिरात बसलेलेच होते. जसे आले रामानंद महाराज धाडकन पायावर, सद्गुरुनाथ महाराज. बा आता नमस्कार करू नका आम्हाला. रामानंद महाराज उठून हात जोडून उभे राहिले. काही चुकलं का महाराज? हे चुकलं नाही, पण असं आहे, जेवढे ब्रह्मचारी जितके तरले बरं का. आणि माझं काय म्हणाले, मी एक ऐवजी 2 लग्न केले, मग आता ब्रह्मचारी श्रेष्ठ का माझ्यासारखा श्रेष्ठ? आता तुम्ही नमस्कार नका, पुन्हा एकदा नमस्कार घाला. अरे तुम्हाला म्हटलं नमस्कार घालू नका. महाराज काय चुकलं असेल तर सांगा ना. चुकला नाही, पण चुकायची शक्यता आहे. काय झालं? आज्ञा करा. लग्न करता का? अरे अरे स्वप्नातही विचार नाही आणि एकदम लग्न करता का? दगडात मस्तकात धोंडा टाकावा असे शब्द पडले. पण मी सांगितलं ना, नागपूरकडचे होते, स्पष्ट वक्ते रामानंद महाराज. अहो मला राग नाही नागपूरकराविषयी, आनंद वाटतो मला. जेवढे सद्गुण आहेत तेवढे सांगतो, बाकी सांगतो का काही? काही सांगत नाही बाकी. महाराज स्वप्नात सुद्धा लग्नाचा विचार केला नाही. आजपर्यंत आपल्या कृपेनं ब्रह्मचर्यव्रत पूर्णपणे पार पडलेलं आहे आणि आयुष्यात आपणच आपल्या कृपेने मला या व्रताला सहाय्य करायला अशी माझी पूर्ण खात्री आहे. स्पष्ट जेवढं विचारलं आपण तेवढ्याचं उत्तर दिलं. या इकडे महाराजांनी एकांतात नेलं. आपले प्रल्हाद महाराज हा प्रसंग फार छान सांगायचे. 1 तास सांगायचे, 1 तास. 100 वेळेला ऐकला मी, का नाही ऐकलं. हां, आपल्या गुरुचं लीला वर्णन करताना आमचे प्रल्हाद महाराज देहभाव हरपून जायचं त्यांचं. जणू काही तोच प्रसंग समोर आहे असं वाटायचं. आमचे प्रल्हाद महाराज सांगायला लागले की एकांतात नेलं. काय पडकी भिंत होती म्हणाले बाजूला गोंदवल्यात, आणलं तिकडे. एक सांगा मला, जो प्रपंचात घालील तो प्रपंचातून काढील, हा विश्वास आहे का? म्हणले हो. मी म्हणतो लग्न करा. म्हणले ताबडतोब करतो. चला. एका मिनिटामध्ये ते ब्रेन वॉशिंग फिल्म वॉशिंग काय म्हणतात तसं काही नाही. एका मिनिटात संतांच्या बोलण्यात ताकद असते. हो, आपल्या चुका कबूल कराव्याच लागतात. आले काय बुवा लग्न करणार? म्हणले हो. पहा
आत्ता नाही म्हणले होते, तिकडून येईपर्यंत विषय बदलला. लग्न म्हणल्यावर असंच असतं. पण आपली थट्टा केली तरी रामानंदाला वाईट वाटला नाही का? गुरुचा तो अधिकार आहे. आई जसं लेकराला म्हणते, मेल्या उन्हात काय मरतो, सावलीत मर. अहो मरायचं तर उन्हात मेलं काय, सावलीत मेलं काय, पण मर या म्हणण्याचा अधिकार जिवंत राहा असा असतो की नाही. उन्हात पोट्टे क्रिकेट खेळतात की नाही, उन्हात खेळतात. आईचा अंत, ए मेल्या तिकडे नको मरू, इकडे मर. मर याचा अर्थ जिवंत राहा. ते चिडणं जसं आईचं असतं ना, गुरुची अशी गंमत असते. लग्नाला तयार झाले, बुवा पैसे किती आहेत म्हणले 2 रुपये. अरे 2 रुपयात लग्न होतं, कोण पोरगी देईल तुम्हाला? आता तुम्हाला लग्न करायचं म्हणल्यावर मलाच करावं लागेल ना काही. चला आणा इथे चौरंग मांडा, लावा हळद, पांडुरंग वाल. आणि गोंदवल्यात 2 दिवस आधी महाराजांनी अक्षता वाटल्या. आनंद सागराच्या मुलीचं लग्न, सर्वांनी या, नवरदेव राम पाठवणार. आमच्या महाराजांचं सगळंच असं आहे. रामस्थापनेचा प्रसंग पहा, थोरल्या रामाच्या स्थापनेचा. त्यांना सगळं भवितव्य दिसत असतं. आत्ता समजलं नवरदेव कोण आहे. ह्याच्यात काय आहे, लग्न लावण्याची हौस नव्हती आमच्या ब्रह्मचैतन्य महाराजाला, पण आनंद सागरांच्या मुलीची व्यवस्था लावायची होती. आणि त्यांच्या हाताने स्थापन झालेलं राम मंदिर आहे, त्याचा उज्ज्वल भवितव्य काळ आणण्यासाठी रामानंदाची नियुक्ती करायची होती. तिथे सुवासिन असणं जबाबदारीचं होतं, गरजेचं होतं. रामानंद महाराजांचं लग्न रामाच्या सोयीसाठी केलं, रामानंदासाठी केलं नाही. ही खात्री होती महाराज. झालं, इकडे लग्न लागलं. इकडे प्रल्हाद महाराज मेहकरला जाऊन पोहोचले. सीमंत पूजनाची वेळ आली. रामानंद महाराजाच्या पाया पडायचं. कोणीतरी हळूच येऊन सांगितलं, रामानंद महाराज आले नाही, येणार नाही. झाली भानगड, मी लग्न करणार नाही. महाराजांनी कबूल केलं ना, आणि कबूल करून आले नाही. आईला समजून सांगितलं, बाबा शास्त्रीने समजून सांगितलं, रामानंद महाराज असा शब्द बदलणारे नाही. पण असं पत्र आलं. त्यांना गोंदवल्याला गुरु महाराजांनी बोलवलं. त्यांना त्यांच्या गुरु आज्ञेपासून वंचित राहायचं नव्हतं म्हणून तुला निरोप दिला आहे. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण आज्ञा पालन करावं, हेच आपलं काम आहे. आणि मग काय महाराज, सीमांत पूजन झालं, वाघ निश्चय झाला, सकाळी गौरीहराचं पूजन झालं, काय काय करायचं ते सगळं करून आता शुभमंगल सावधान सगळी मंडळी उपस्थितच आहे. वेळ कशाला लावायचा. अक्षता सगळ्यांना वाटण्यात आलेल्या आहेत. कार्यारंभी गजानना करुनिया भावे पहा वंदन तैसे ती कुलस्वामिनी नमुनिया प्रार्थू रघुनंदन साक्षात श्री गुरुमूर्ती प्रार्थुनी करू आशीर्वचा याचना आशीर्वाद असो सदा वरुवरा संभाव्य या जीवना वधूवर्यो शुभं भवतु जांबेतूनी अशा विवाह समयी नारायण आठविला धर्मोद्धारण राष्ट्र कार्य करण्या कार्यास हा अडथळा आता सावध होऊन त्वरित हो एकांत जावे पहा माया पाश झुगारुनी रघुवीरा संतुष्ट करणे पहा वधूवर्यो शुभं भवतु तो नारायण आज या मेहकरी बोहल्यावरी थांबला पूर्वी जे लिहिले दासबोधामध्ये पूर्वी जे लिहिले तसेच जगुनी दाबावयाचे मला
असे गुरुची, म्हणून गुरुने केले गृहस्थाश्रमी, लाभो या कार्यात सुयश मजला, मी प्रार्थतो मन्मनी वधूवर्यो तदेव लग्नं श्रीनंतदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपदे ते शुभमंगल वाजंत्री सावजित शुभमंगल काय योगायोग असतो. रामानंद महाराज प्रल्हादाचं लग्न ठरवायला गेले, स्वतःचं लग्न तिकडे उरकलं, शिष्याचं लग्न इकडे उरकलं. योगायोग आहे. ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले दोघांवरही जबाबदारी आहे, प्रपंच करून परमार्थ करून दाखवा. आपल्याला रामानंद महाराजांचं समग्र चरित्र पाहायचं नाही, पण एक सांगतो आपल्याला, जे महाराज बोलले होते ब्रह्मचैतन्य महाराज, की जो प्रपंचात घालील तो प्रपंचातून काढील, ही खात्री आहे का? 4 वर्षांनी रामानंद महाराजांची मंडळी वारली, एकच पुत्र जन्माला आला, वारली. पण रामानंद महाराजांनी कधी आसू गाळलेले नाहीत. का? मला लग्न करायचंच नव्हतं. रामानंद महाराजांनी आज्ञा दिली तेवढी पाळली, रामाची सेवा होती तेवढी केली. आता त्यांच्या इच्छेप्रमाणे राहायचं, अहोरात्र रामसेवा करायची. इकडे प्रल्हाद महाराजांनी लग्न केलं. कशामुळे? फक्त गुरु आज्ञा, गुरुनी सांगितलं म्हणून लग्न केलं. योगायोग असा, मैना नावाची आमची जिजीमाय, तिचं नाव पडलं कृष्णा. बाबा शास्त्रींची उपासना देवाची कृष्णाची होती, तिचं नाव कृष्णा ठेवलं. तिकडे रामानंद महाराजांची बायको, तिचं नाव कृष्णा. एक विवेकी माणूस असं म्हणाला, बरं, जिजीमायचं नाव कृष्ण असल्यामुळे आणि ते गुरुमायचं नाव असल्यामुळे प्रल्हाद महाराज आजीवन ब्रह्मचारी राहिले. काही असू द्या, पण प्रल्हाद महाराज आजीवन ब्रह्मचारीच राहिले. महाराजांचं लग्न 20 वर्षाचे असतील महाराज तेव्हा, 1910 साली. 93, 7, 100, 20, 17व्या वर्षी प्रल्हाद महाराज लग्नाला उभे राहिले. जिजीमायचं वय तेव्हा 9 वर्षाचं. दिवसामागे दिवस चाललेले, पण प्रल्हादावर काही फरक पडला नाही. उलट अशीच अग्नी बनले, म्हणजे अग्निहोत्री बनले, ज्याला गृह्याग्नी म्हणतात. सप्तपदीच्या वेळेला जो होम पेटवला जातो, तो अग्नी कायमच्या घरात साठवणे, त्याला गृह्याग्नी असं म्हणतात. स्मार्ताग्नी म्हणून महाराजांनी अग्निहोत्र घेतलं आणि ते बऱ्याच वर्ष चालवलं. त्याचं पुढे काय झालं ते आपण आपल्या वेळेत बसलं तर पाहू. एक नवीन नियम मागे लागला. दिवसामागे दिवस गेले आणि एक दिवशी घरामध्ये वेगळ्या प्रकारच्या उत्सवाची गडबड सुरू झाली. जिजीमाय आमच्या ऋतुस्नात झालेल्या होत्या आणि त्यावेळेला फलशोभनाचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला. जिजीमायच्या माहेरी सुलतानपुराला निरोप पाठवले. सगळी तयारी, वाजंत्री, स्नान, हे ते, यज्ञ याग, होम हवन.
आज आमचे प्रल्हाद महाराज कार्यक्रम ठरलेला त्याच्या आदल्या दिवशीच मारुती रायाची सारखी उपासना करतात. समर्थाने लिहून ठेवलं ना, मुखी रामच्या काम बाधू शकेना, गुणे इष्टधारिष्ट त्याचे चुकेना, हरिभक्त तो शब्द कामासी मारी, जगी धन्य तो मारुती ब्रह्मचारी. विवाह सोहळा कामचार, कामवाद, कामभक्ष अशा लोकांसाठी ठेवलेला आहे की त्याच बंधनामध्ये त्यांनी प्रपंच केला पाहिजे. अयोग्य नाही ते योग्यच आहे, पण आमच्या प्रल्हाद महाराजाला अशा बंधनाची गरज नव्हती. पण गुरुची आज्ञा म्हणून कदाचित गुरु महाराज माझी परीक्षा पाहतात की घरात पत्नी असताना हे नियम पाळल्या जातात का आपल्या प्रल्हादाकडून. ही परीक्षा असेल, आता परीक्षेत आपण उत्तीर्ण झालं पाहिजे. होम हवन झाला आणि जेव्हा त्यांना स्वतंत्र खोलीची व्यवस्था करण्यात आली, सांगितलं प्रल्हादाला या खोलीमध्ये आपण शयन कक्षामध्ये जायचं आहे. जिजीमाईनं खोलीमध्ये पाय टाकल्या बरोबर काय दृष्टिक्षेप टाकला हो. आमचे ब्रह्मानंद महाराज वर्णन करतात, माया पाशभूते पळविली पळविली भ्रांती, राहुनिया चित्ती ब्रह्मानंद स्थिती. काय बरं, ब्रह्मचैतन्य महाराजांनी दृष्टी टाकल्यावर म्हणले माया पाश हे सगळे निघून गेलेले आहेत. ही सद्गुरूची ताकद असते. आज प्रल्हाद महाराजांनी केलेल्या नामस्मरणाने केलेल्या गुरुच्या सेवेचं पूर्ण फळ आपल्या चित्तामध्ये साठवलं असेल आणि तो दृष्टिक्षेप आपल्या पत्नीवर टाकला आणि विचारलं, तुझं काय हवे काय हवे सांग मला तू आता, मनी विचार करुनी पुरता, इंद्रिय संगे विषयी जे रंगले, संसार कुपिचते फसले, या विषयांच्या संगती जे जे गेले, ते पहा पूर्ण फसलेले, जनपुत्रानी बहुत जनी मिळविले, परी समाधानी न झाले, परमार्थ मार्गी जे गेले, गुरु कृपा पात्र ते ठरले, अक्षय सुखी ते झाले, श्री गुरु असती संकल्पाचा दाता, मनी विचार करुनी पुरता, तुझ काय हवे. महाराजांनी 4 वाक्यामध्ये जिजीमाला सांगितलं, तुला विषय सुख जर घ्यायचं असेल त्यांनी मनुष्य कधी तृप्त होत नाही, इंद्रिय कधी शिथिल होत नाही, मन कधी थकत नाही. अजून मिळालं पाहिजे अजून मिळालं पाहिजे असं वाटतं. विषय जनित सुख हे सौख्य होणार नाही असं समर्थाने लिहून ठेवलं. उलट आपण जर रामरंगामध्ये रंगून गेलो तर तो आनंद आपला कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. मग तुला नरकाचा आनंद पाहिजे का निर्विषय सुखाचा आनंद पाहिजे? जो पाहिजे तो माग, दोन्ही द्यायला तयार आहे. बळजबरी केलेली नाही, पण विवेकाने ज्याने विवेकाने आमच्या जिजीमाईचं वैराग्य जागृत केलं. होतंच जागृत केलं. नमस्कार केला जिजीमाईला.